नमस्कार. आयशाद रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मसूरची सुक्की भाजी. तर मसूरची उसळ बनवणार आहे टिफिनसाठी मुलांच्या. तर इथं मी मसूर बघा थोडासा शिजवून घेतलेला आहे अर्धवट. हे बघा पूर्णपणे शिजवायचा नाही, अर्धवट शिजवायचा आहे आपल्याला हा मसूर. तर मी हा मसूर शिजवून घेतलेला आहे थोडासा. त्यानंतर इथं मी भरपूर कांदा पण कट करून घेतलेला आहे बघा. 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे मी कट करून घेतलेले आहेत एकदम बारीक. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर चला मग बघूया मसूरची उसळ. तर इथं उसळ करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कढई ठेवणार आहे गॅसवरती. तर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. तर आता कढई गरम झालेली आहे बघा. त्यामध्ये मी तेल घालणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1 मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे बघा. तेल गरम झालं की आपण यामध्ये कांदा घालणार आहोत. तर इथं बघूया आपण तेल गरम झालंय का. तर आपलं तेल गरम झालेलं आहे बघा. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो भरपूर कट केलेला कांदा आहे तो घालायचा आहे. तर उसळ बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की कांदा भरपूर प्रमाणात पाहिजे उसळीसाठी, तरच ती उसळ छान लागते बघा खाण्यासाठी. कांद्याचं प्रमाण जर कमी झालं तर चांगलं लागत नाही ते भाजी. त्यासाठी आपण कांदा भरपूर घालायचा आहे. तर मी तर 3 कांदे कट करून घेतले आहेत बघा. कांदा आपल्याला जास्त तांबूस पण भाजायचा नाही, मऊ होईपर्यंतच भाजायचं आहे. कारण की जास्त जर लाल होईपर्यंत भाजला तर टेस्ट येत नाही त्या उसळला, त्याची ग्रेव्ही तयार होत नाही. आणि कांदा जर असा आपण मऊ होईपर्यंत जर भाजला तर व्यवस्थित ग्रेव्ही, व्यवस्थित स्ट्रक्चर येतं भाजीसाठी. तर कांदा भाजत असताना थोडंसं मीठ घालायचं आहे नेहमीप्रमाणे. तर मी इथं थोडंसं मीठ घालणार आहे बघा कांदा भाजण्यासाठी. मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा कांदा आपला भाजलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी हळदपूड घालणार आहे बघा. थोडीशी हळदपूड, 1 पाव चमचा हळदपूड घालणार आहे यामध्ये. त्यानंतर चवीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपलं घरगुती लाल तिखट. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. त्यानंतर यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालणार आहे. आरईचा गरम मसाला घालणार आहे मी, अर्धा चमचा. आता आपण हा जो अर्धवट मसूर शिजवून घेतला होता तो घालायचा आहे त्यामध्ये.
मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मी हा मसूर हळदपूड आणि हिंग घालून शिजवून घेतला होता. यामध्ये काही घातलं नव्हतं. मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. का तर आपण मगाशी कांदा भाजत असताना मीठ घातलेलं आहे, तर टेस्ट करून मीठ घालायचं आहे बघा. मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे बघा. अगदी थोडा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हा मसूर शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. गॅस मोठा करायचा नाही आणि जास्त बारीक पण करायचं नाही. मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसूर शिजवून घ्यायचा आहे बघा. झाकण ठेवून घ्यायचं आणि एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हा मसूर शिजवून घ्यायचा आहे. तर आपण बघूया आपली उसळ तयार झाली आहे का. तर मस्त अशी आपली उसळ तयार झालेली आहे बघा. खूप छान एकदम मस्त अशी मऊ शिजलेली पण आहे बघा. हे बघा. तर आपली उसळ तयार झालेली आहे. यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर घालणार आहे. तर तयार आहे आपली मसूरची उसळ. अख्ख्या मसूरची उसळ तयार झालेली आहे बघा. गॅस बंद करायचा आहे. तर तयार आहे बघा मस्त अशी मसूरची उसळ. खूप छान झालेली आहे. खूप टेस्टी पण झालेली आहे बघा. तर मस्त अशी मसूरची उसळ तयार आहे आपली. ती तुम्ही गरम गरम चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.